पवार साहेबांना सुद्धा पार्टी केलेलं होतं, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला जर सामोरं जायचं, आता आपण अभिमन्यू बनले, आपण अभिमन्यू चक्रवात शिरलोय. आता हे चक्र भेद करून जायचंय पुढे. आता मागं सरकता येणार आहे का? मागं सरकता येणार आहे का? नाही. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं. बऱ्याच जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपण चाचपणी केली, कोण उमेदवार दिला पाहिजे, पण जनतेने सांगितलं नाही, यांना जर मुठमाती द्यायची म्हणलं ना, तुलाच लढावं लागेल. मला पण कळालं ना पुढं, शेवट लोकांचा सूर सगळं काय बोल. तुम्हाला यासाठी मी माफी मागतो, तुम्ही मला 5 वर्षासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. किती? 5 वर्षासाठी. आता झाले किती दिवस? 4.5 वर्ष. निवडणुकीत काय महिना 2 महिने झाले, तरी 6 महिने बाकी. 6 महिने बाकी. तुम्ही मला किती वर्षासाठी जर तुमचा लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी निवडून दिलाय आणि तो लोकप्रतिनिधी जर तुम्हाला विचारात न घेता जर काही निर्णय घेत असेल, तर हे पाप मी करू शकत नाही. मी तुमची माफी मागतो यासाठी. आपल्याला जर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल, आपल्याला या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल, तर आपल्याला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार. जो निर्णय आपल्याला सहन होऊ शकत नाही असा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण मला कळतं ना, तुम्हाला सुद्धा लोक म्हणणार आहे, काय तुमचा आमदार 5 वर्षाच्या आत त्यांनी काय निर्णय घेतला, कुठंतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. अरे तुम्हाला जेवढा वेदना होणार आहे त्यापेक्षा वेदना मला होणार आहे. शेवट काही गोष्टी बोलून दाखवता येत नाही. ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, सगळ्या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास केला, सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण काही कायदेशीर कायदे तज्ञ पंडित त्यांना मार्गदर्शन विचारलं, त्यावेळेस आपल्या समोर काही बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं, सांगितलं नाही तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं, मीडियावाल्यांनी विचारलं, तुम्ही काय करणार काय नाही करणार. म्हणलं देखेंगे लोक जो बोलेंगे वो होगा. म्हणजे लोक काय सांगतात ते पाहू. पण आज आपण 6 महिने कमी असताना आपल्याला काही कटू निर्णय आपल्याला घ्यावा लागणार. 4च महिने ना, बरं झालं पण जीवाला. म्हणजे 4 महिने बाकी आहे. आपल्याला काही कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सांगत असताना माझ्या वेदना मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली, काल अभिषेकराव आम्ही होतो 2-3 कार्यकर्ते अमोल बरोबर, त्यावेळेस आम्ही असं बसल्या म्हणले असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, घेऊन टाकू. फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारत होतं, मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचं. पण मी तुमची माफी मागतो. तर तुम्ही मला 5 वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार. संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय. आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी नाही. आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. या सगळ्या मला माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल एक नफरत निर्माण होणार आहे, एक चीड निर्माण होणार आहे. अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे. कारण आपण 5 वर्षाच्या